हॅलो गाईज, सांगली व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे आमच्या संतूबाईची जत्रा, म्हणजे आमच्या शांता देवीची जत्रा। तर आज आम्ही हा व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की आमच्या मंदिर आणि आमचे कुलदैवत आणि मठ। चला महादेव घे अवतार होई खंडोबा माळसावर, महादेव घे अवतार होई खंडोबा माळसावर। राही जेजुरी गडावर संगे बाणाई सुंदर, राही जेजुरी गडावर संगे बाणाई सुंदर। येळकोट जय मल्हार। तर गाईज आता आम्ही चाललेलो आमच्या मोठ्या देवळात, म्हणजे हनुमानाच्या देवळात। तर चला आता जाऊया आपण। तर गाईज आता आपण चाललो आपल्या मोठ्या देवळात। बघा आता आपण पोचलो आपल्या मोठ्या देवळात।
आता मी पोचलोय ग्राउंडवर, म्हणजे त्या मम्मीला आणि कुकूला बघायला. की मम्मी बोललेली की मी ग्राउंडवर आहे, पण पप्पाला आणि मला खूप तहान लागली तर मी आता घरी चले पाणी पिते. मग मम्मी त्यांनी कुकूची तयारी झाली का बघू, आणि मग मी तिकडून जाऊ देवळात. आणि देवळात कसं आहे वगैरे सगळं मी तुम्हाला नक्की दाखवू. गाईज मी पप्पा मम्मी सगळ्यांनी रेडी झाले आणि बाबांची जत्रा म्हणजे संतबाईच्या देवळात, तर तिकडे जाऊन तुम्ही बघा. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत देवळात. तर चला बघा. कशी चार गावांच्या मध्ये ही संतूबाई बसली घोड्यावरी. एका बाजूला डोंगर दरी, दुसऱ्या बाजूला घारापुरी. एका बाजूला डोंगर दरी, दुसऱ्या बाजूला घारापुरी. कशी चार गावांच्या मध्ये ही संतूबाई बसली घोड्यावरी. कशी चार गावांच्या मध्ये ही संतूबाई बसली घोड्यावरी. भक्त मंडळी सारी येती दर्शनाला द्वारी. कशी चार गावांच्या मध्ये ही संतूबाई बसली घोड्यावरी. कशी चार गावांच्या मध्ये ही संतूबाई बसली घोड्यावरी. गाईज बघू शकता की
दर्शन झालेलं आहे. तर हे बघा इथे 10,000 रुपयाला मस्तपैकी पायातले आहेत आणि बघा क्लिप्स पण आहेत. आणि हे बघा मला ह्याच्यातून हा आवडला. तुम्हाला कुठला आवडला सांगा. हा तर गाईज बघा खेळण्याची शॉप आहे. तर हे बघा आता आम्ही घरी निघलोय. दर्शन घेऊन झालं आणि सामान पण घेऊन झाला. तर आता आपले घरी निघलो. तर घरी गेल्यावर भेटूया. तर गाईज तुम्ही माझा ब्लॉग एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या ब्लॉगचा पार्ट 2 उद्या येणारच आहे. बाय.